धन्यवाद सर. यानंतर मी इथं निमंत्रित करतो पिंपरी चिंचवडच्या शिक्षणाधिकारी मॅडम सन्माननीय संगीताताई बांगर आपल्याला या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या यासाठी. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय व्यक्ती आणि आपल्या समोर बसलेले सगळे तज्ज्ञ आणि विद्यार्थी. मी प्रशासन अधिकारी म्हणून यांनी बोलवले, पण मला वाटते फॉरेन लँग्वेज हा जो पार्ट आहे तो आता खूपच आवश्यक गोष्ट झालेली आहे. यांना फॉरेन लँग्वेज ऑनलाईन फोरम तयार केलेला आहे. अमितजी गोरखे साहेबांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मी प्रशासन अधिकारी म्हणून 3 महिन्यापूर्वी इथं हे झाले. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडं देणारे खूप सारे आहेत. म्हणजे मला कधी कधी वाटतं की हां, आता आपण ना याच्यावर विचार करू ह्या प्रोजेक्टवरती. सरांनी म्हटले तुम्ही आमच्याकडं पण PCMCच्या स्कूलच्या मुलांना आपण देण्याची इच्छा आहे. मला वाटते चालू आहे तुमचा उपक्रम. तर मला ह्या मुलांना ह्या सगळ्या ज्या आता प्रचलित बाबी आहेत ज्या त्यांच्या भविष्यासाठी खूप आवश्यक आहेत. कारण आपल्याकडे जी मॅनपॉवर आहे किंवा ह्युमन रिसोर्स म्हणता येईल तो जास्तीत जास्त चांगला. कारण जगामध्ये सर्वात जास्त तरुण देश आपला आहे, जिथं तरुण ह्युमन रिसोर्स म्हणजे असा तरुण वर्ग आहे ज्याला जगात मान्य आहे. मुख्यमंत्री आम्हाला एक पत्र आलं होतं, ते कदाचित तुम्हाला माहीत हे नसेल. मुख्यमंत्र्यांचा जर्मन कंट्रीशी MOU झालेला आहे आणि त्यांना स्किल वर्कर्स हवेत. तर स्किल वर्कर्ससाठी एक साधी बेसिक आहे की त्यांना त्या विद्यार्थ्याला किंवा जो स्किल पर्सन आहे त्याला जर्मन लँग्वेज येणं अपेक्षित आहे. तर आम्ही म्हणजे डायरेक्टर ऑफिसने ते पत्र काढले की हे असे क्लासेस शोधा तुम्ही आणि विद्यार्थ्यांना ते तिथं ती लँग्वेज शिकवली जाईल. कारण 1 वर्षभराचं किमान ती बोलता किंवा समजेल अशी जर त्या विद्यार्थ्यांकडं नॉलेज आलं त्यानंतर आपण त्यांना बाकी सगळं फ्री ऑफ म्हणजे अगदी जाण्या येण्याचा तिथं राहण्याच्या खर्चापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे. म्हणजे ही किती मोठी संधी असणार आहे या विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ही तुम्ही पुढं भविष्याची एक काय गरज आहे ही ओळखून तुम्ही ही संधी उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यासाठी हा मोठा फोरम किंवा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि आता त्याच्यावर तुम्ही चर्चा करणार आहात. मला फार थोडंसं आता 2 गोरखे सरांच्या आणि लेले सरांच्या याच्यातनं मला कळाले की आपण हे ह्याच्या इंडियाच्या 22 स्टेट्समधून आणि आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामधून आपण हा सगळा इंट्रोड्यूस केलेला आहे. मी जर्मन आणि फ्रेंच तर खूप लांब आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधे संस्कृतचे टीचर सुद्धा मिळत नाहीत ग्रामीण भागामध्ये. म्हणजे इतकी आहे की आपण फक्त विद्यार्थ्यांचा जो कल आहे ना तो फक्त एकाच बाजूनी जातोय की इंजिनियर डॉक्टर बनलं पाहिजे. तर असं न होता ह्या दुसऱ्या सुद्धा आहे की जी एकाच बाजूला खूप मोठा क्राऊड न होता आपण विद्यार्थ्यांना जर सांगितलं की हे बाकीकडे सुद्धा खूप साऱ्या संधी आहेत तर त्या संधींकडे हे झालं तर जो एका बाजूला वळणारा जो क्राऊड आहे तिथं बेरोजगार राहण्यापेक्षा नवीन नवीन संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळं ह्यांनी जो स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे त्याला जर माझी प्रशासन अधिकारी म्हणून जर काही गरज असेल तर मी नक्कीच त्याच्यासाठी माझी 100% द्यायला तयार आहे. आणि मला मी आमच्या ॲडिशनल सरांनाही सांगेल की आपल्याकडं हा उपक्रम राबवूयात म्हणून. आणि मग आमचे ज्या माध्यमिक स्कूल आहेत किंवा मग आमच्या 28 माध्यमिक स्कूल आहेत आणि 110 प्राथमिक आहे. अगदी सर्वसामान्यातला विद्यार्थी असतो तिथं आणि त्यांना जर अशा प्रकारचं जर फॉरेन लँग्वेज शिकण्याची जर संधी उपलब्ध होत असेल तर त्यांच्यासाठी आणि आमच्या PCMCसाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की तुमचा आमच्याकडे वेलकम आहे. मी एवढं ह्या चर्चासत्राला शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.